माणिकराव कोकाटे शासकीय रुग्णालयात दाखल झालेले आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी कोर्टात ही माहिती दिली आहे। माणिकराव कोकाटे आता सध्या रुग्णालयात आहेत, त्याच्यामुळेच इतर नेत्यांशी त्यांचा संपर्क होत नाहीये। मात्र माणिकराव कोकाटे शासकीय रुग्णालयात दाखल झाले, त्यांच्या वकिलांनी कोर्टात ही माहिती दिली आहे। महाराष्ट्र सदनिका घोटाळ्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे शासकीय रुग्णालयात दाखल झालेले आहेत। त्यांच्या वकिलांनी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी कोर्टात ही माहिती दिली आहे। दरम्यान वकिलांनी कोर्टाकडे 4 दिवसांचा वेळही मागितलाय। माणिकराव कोकाटे शासकीय रुग्णालयात दाखल झालेले आहेत। अतिशय महत्त्वाची अशी बातमी, आज सकाळपासूनच माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांच्या विरोधात निर्णय झाल्यानंतर आताच माणिकराव कोकाटे हे रुग्णालयात दाखल झाले, त्यांच्या वकिलांनी ही कोर्टात माहिती दिली आहे। तर माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टात देखील धाव घेतली आहे। शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याचिका दाखल झाल्यास आजच तात्काळ सुनावणीसाठी प्रयत्न केला जाईल। माणिकराव कोकाटे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार असल्याने दिलासा मिळवण्यासाठी आता कोकाटे प्रयत्नशील आहेत। कोकाटेंचे वकील सध्या हायकोर्टात आहेत आणि याचिका दाखल करण्याचे ते काम करतायत। अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही, त्यानंतर त्यांच्याकडे आता फक्त हायकोर्टात जाण्याचाच पर्याय उपलब्ध आहे। जर हायकोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली तरच माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद वाचू शकतं, नाहीतर त्यांना या मंत्रिपदाला मुकावं लागू शकतं। हायकोर्टात त्यांच्या संदर्भात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।